सुद्धा ते भेट घेणार आहेत। तर दलित कुटुंबातील विजय वाकोडे यांच्या भेटीसाठी सध्या राहुल गांधी आलेले आहेत। एकूणच आज महाराष्ट्रामधल्या परभणीमध्ये राहुल गांधी हे सध्या आलेले आहेत आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सुद्धा राहुल गांधी आता भेट देणार आहेत। एक महत्त्वपूर्ण विधान, मोठं विधान खरं तर राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर केलेलं आहे। एकूणच दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केल्याचा त्यांनी आरोप केलेला होता। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल सध्या राहुल गांधी हे विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी पोहोचले? विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात राहुल गांधी दाखल होतील आणि आपण पाहू शकतो राहुल गांधींचा जो ताफा आहे तो आता पोहोचलेला आहे। विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करतील, त्यासोबतच विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांशी ते संवाद देखील साधणार आहेत, त्यांचं सांत्वन देखील राहुल गांधी करणार आहेत। काही वेळापूर्वीच ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते, त्यांच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला होता आणि त्यानंतर आता विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी हे पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी सुद्धा उपस्थित आहेत राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याशी। ज्या पद्धतीने विजय वाकोडे यांचं नेमकं कशा पद्धतीने निधन झालं हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो जाणून घेण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतात आणि ज्या पद्धतीने या परभणी शहरामध्ये जे संविधान शिल्पची तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर मोठा हिंसाचार या परभणी शहरात उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर या सगळ्या घटनेमध्ये ज्यांनी तोडफोड केली होती अशा काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती, ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा सहभाग असल्याचं पोलिसांकडून सांगितलं गेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता। मात्र विजय वाकोडे हे सगळ्या आंदोलनाशी संबंधित होते, त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्या शांतता प्रस्थापित करत असताना त्यांच्यावर सुद्धा मोठा ताणतणाव होता आणि त्या सगळ्या ताणतणावामध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती ही त्यांच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांकडून दिली जाते। आपण पाहू शकतो राहुल गांधी आता विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संवाद साधण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी अगदी नक्कीच योगेश या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतो या ठिकाणी राहुल गांधी हे विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सध्या राहुल गांधी आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते इथे आलेले आहेत। यामध्ये